नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन माळोदे, युवा आघाडी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत करतो। तर बघा मित्रांनो, आज आपण नेहमीप्रमाणेच महाराष्ट्रातील भूगोल या चॅप्टर मधला महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने म्हणजे जसं आपण आता वनसंपत्ती आहे तर वनसंपत्तीमध्ये पहा का आपल्याला तीन भाग जास्तीत जास्त विचारले जाते। पहा, एक भाग असतो अभयारण्य, अभयारण्य म्हणून विचारतो की महाराष्ट्रात अभयारण्य किती, भारतात अभयारण्य किती। दुसरा भाग असतो पहा एक व्याघ्र प्रकल्प म्हणून किंवा व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात भारतात किती आहे। तर आपल्याला दुसरा प्रश्न विचारला जातो पहा व्याघ्र प्रकल्प किंवा व्याघ्र प्रकल्प भारतात महाराष्ट्रात किती संख्येने आहे। आणि तिसरं विचारलं जाते पहा आपल्याला जे आपण हेडिंग टाकलाय पहा महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने, ज्यालाच आपण काय म्हणतो नॅशनल पार्क। तर आज आपण महाराष्ट्रातील जितके राष्ट्रीय उद्यान आहे त्या राष्ट्रीय उद्यानाची नावे, त्याच्यानंतर त्याचा तालुका, त्यानंतर जिल्हा आणि स्थापना अशा प्रकारचा आपल्याला सारणीच पाठ होऊन जाईल। अशा प्रकारे आपल्याला ट्रिक्स नुसार पाहायचे आहे की महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान आहे तर कोणत्या नावाचे, कोणत्या जिल्ह्यात आहे, सोबत तालुकेही पाठ करता येते आणि आपल्याला स्थापना सुद्धा विचारते। मग आता एक लक्षात घ्या की महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान आहे बघा 6, किती 6 राष्ट्रीय उद्यान। मग आता पहा का पहिला प्रश्न आपला क्लिअर होऊन जातो का महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान किती, तर 6 आणि या 6 राष्ट्रीय उद्यान आपल्या महाराष्ट्रात आहे। तर आपल्याला विचारलं जाते भारतात राष्ट्रीय उद्यान किती, तर भारतात आहे पहा 108, म्हणजे 108 पैकी आपल्या 6 महाराष्ट्रात। मग आपल्याला परीक्षेत विचारलं जाते छोट्या मोठ्या की एखादं नाव आहे जसं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे। मग आपल्याला काय होते की जिल्हे पाठ करणं महत्वाचं आहे आणि 6 जे काही आपले राष्ट्रीय उद्यान आहे हे 6 जिल्ह्यात आहे। मग आपण सुरू करू पहा महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान एकूण किती 6 आणि पूर्ण भारतात किती विचारले तर 8। मग आता पहा 6 नावाचे 6 राष्ट्रीय उद्यानाला प्रत्येकाला नाव वेगळं आहे, प्रत्येकाचा तालुका वेगळा आहे, प्रत्येकाचा जिल्हा वेगळा आहे आणि प्रत्येकाची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा स्थापना वेगळी आहे। मग आपण काय करायचं, एक छोटीशी ट्रिक्स पाठ करून घ्यायची ज्या ट्रिक्स मध्ये आपण ते 6 नावं साध्या सोप्या भाषेत बसवू शकतो। मग आता पहा ट्रिक्स अशी आहे की आपण असं छोटीशी ट्रिक्स तयार केली आहे की जे सर्वांना लक्षात राहील या भावनेनं। मग आता लक्षात घ्या पहा का ट्रिक्स अशी आहे आपली तास नव्या गुरुजीचा। पहा लक्षात आलं काय म्हटलं तर तास नव्या गुरुजीचा 65 होता। पहा लक्षात आलं काय म्हटलं तर साधी सोपी ट्रिक्स आहे पहा तास नव्या गुरुजीचा 65 होता। बस एवढी ट्रिक्स आपल्याला पाठ करायची आहे ज्याच्यातून आपण डायरेक्ट महाराष्ट्रातले 6 राष्ट्रीय उद्यान पाठ करू शकतो, ते सुद्धा नावानुसार स्थापनेनुसार सगळं। मग आता आपल्याला पाहायचं आहे का या ट्रिक्स मधून आपले जे काही समजा राष्ट्रीय उद्यान आहे ते कसे बाहेर पडतात। मग आता इथं आपण पहिलेच लिहून टाकायचे की हे ट्रिक्स आपण कशानुसार बनवली आहे, स्थापनेनुसार, म्हणजे प्रत्येकाच्या स्थापनेचा क्रम इकडनं चालू होतो तिकडं संपतो। मग आता 6 राष्ट्रीय उद्यान पाठ करताना मग आता या ट्रिक्सचा फायदा कसा होतो तर लक्ष असू द्या तर आपण पहिल्यांदा लिहिलं पहा तास नव्या गुरुजीचा 65 होता। तर तास मधला पहा पहिलं ता शब्द आहे तर पहिलं ता लिहून टाकायचं ताडोबा राष्ट्रीय उद्यान। पहा पहिलं नाव लक्षात आलं का तास मधलं ताडोबा राष्ट्रीय उद्यान। त्यानंतर दुसरं, मग आता दुसरं पहा ता झाल्यानंतर स आहे। मग आता हा स वर आपण ऑलरेडी पहिले ट्रिक्स लिहिताना टिंब देऊन टाकायचा, म्हणजे आपल्याला समजते का नाव येताना स वर टिंब आला पाहिजे, म्हणजे काय होते संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। कोणतं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। हे झालं पहा आपलं दुसरं, म्हणजे आपले 2 झाले पहा एका शब्दातून तास मधून ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान। त्यानंतर आहे पहा तिसरं, मग आता इथे नव्या शब्द आहे पहा तर नव फार लिहायचा नवेगाव डॅश बांध राष्ट्रीय उद्यान। तर हे झालं आपलं तिसरं नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान। तर या नाव मधून आलं पहा नवेगाव। त्यानंतर आहे पहा आता गुरुजी, मग आता गुरुजी फार त्याच्यातला गुरुजीतला गु घ्यायचा गुगामल राष्ट्रीय उद्यान, गुगामल राष्ट्रीय उद्यान। तर हे झालं आपला चौथा उद्यान। त्याच्यानंतर पहा 65 मधला पावर टिंबा आहे
मग आता आपण लक्षात घ्यायचं पॉवर टिंबातून एक निघते, मग कोणता, तर पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. आणि हे उद्यान आहे पहा पेंचला, कुठं, पेंच, म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नाव आणि आहे कुठं, पेंचला. त्याच्यानंतर पहा 6वं, मग आता 65 मधला पहा च शब्द शिल्लक आहे, तर च पार लिहायचं चांदोली राष्ट्रीय उद्यान, चांदोली राष्ट्रीय उद्यान. म्हणजे अशा प्रकारे आपण 6 उद्यानाचे नाव एका ट्रिक्स मधून पाठ करू शकतो, ते सुद्धा स्थापनेनुसार. मग आता पहा आपल्याला विचारलं जाते याच्या पुढला भाग, याला आपण सारणी बनवून टाकू. पहिल्यांदा एकदा लक्ष द्या, तास नव्या गुरुजीचा 65 होता, साधी सोपी ट्रिक्स. त्याच्यातून तापवार घ्यायचं ताडोबा राष्ट्रीय उद्यान, सवर टिंबा आला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, न आला नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान, गुरुजीतला गु घेतला गुगामल राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर 65 मधला पॉवर टिंब घेतला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आणि च घेतला आपण चांदोली राष्ट्रीय उद्यान. हे झाले बघा 6 आपलेवाले नाव. मग आपल्याला पाहायचं आहे आता याच्या समोर का याचे तालुके सुद्धा पाठ करता येते. तालुका त्याच्यानंतर समोर लिहून टाकतो पहा जिल्हे आणि त्याच्या समोर लिहून टाकतो स्थापना. म्हणजे एवढा भाग आपला ह्या सारणीमध्ये पाठ होते. आणि तालुके परीक्षेमध्ये आता जोड्या लावा येते, त्याच्यामुळे 6 तालुके सुद्धा पाठ होते. तर पहा लक्ष द्या. आता ताडोबा राष्ट्रीय उद्यान, आता सगळ्याला माहिती आहे पहा याचा जिल्हा कोणता, चंद्रपूर. कोणता जिल्हा, चंद्रपूर. मग आता ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे. मग या राष्ट्रीय उद्यानाचा जास्तीत जास्त भाग हा भद्रावती तालुक्यात आहे. तरी आपल्याला एक तालुकाही पाठ होते, भद्रावती जिल्हा चंद्रपूर. दुसरा पहा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. मग आता हे आहे ज्या गावात, त्या गावाचं नाव आहे बोरीवली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली. मग आता बोरीवली नावाचा तालुका आहे, ज्याचा जिल्हा मुंबई उपनगर. कारण मुंबई उपनगर मध्ये पहा IMP तालुके आहे ABC नावाचे, अंधेरी बोरीवली कुर्ला. म्हणजे 30 तालुके असणारा जिल्हा आहे पहा कोणता, मुंबई उपनगर. त्याच्यातला B फॉर कोणता, बोरीवली. मग आता पहा नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान तिसरा. मग आता नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात, गोंदिया. तर गोंदिया लिहून टाकायचं. आणि मग याचा तालुका कोणता, तर अर्जुनी मोरगाव. अर्जुनी मोरगाव नावाचा तालुका आहे गोंदिया जिल्ह्यात. मग त्याच्यात आहे पहा नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. त्याच्यानंतर आहे पहा गुगामल राष्ट्रीय उद्यान. मग आता पोरं इथं कन्फ्यूज होते पहा, लक्षात घ्या का गुगामल हे नाव थोडंसं नवीन आहे. मग आपण काय करतो, हे आपल्या विदर्भातच आहे सर्व. मग आता आपलं कसं होते का गुगामल नाव आपण याच्या आधी वाचलेलंच नसते. मग गुगामल म्हणजेच काय, तर मेळघाट. मग मेळघाट म्हणजे जिल्हा अमरावती. मग आता इथे लिहून टाकायचं पहा जिल्हा आला त्याचा अमरावती. आणि तालुका कोणता, तर धारणी. म्हणजेच धारणी तालुका जिल्हा अमरावती. त्यानंतर आहे बघा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. मग आता हे आपण या 65 मधून घेतलं होतं पहा. मग आता पॉवर टिंब इथं येते, पेंच लिहिताना येते. म्हणजे असं पकडा का गावही पाठ राहते आणि नाव कोणतं तर पंडित. म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी पाठ होते. मग आता पेंचचा जिल्हा कोणता, तर सरळ आहे नागपूर. मग आता पेंच नागपूर जिल्ह्यात हे राष्ट्रीय उद्यान जास्तीत जास्त रामटेक तालुक्यात आहे. कोणता तालुका, रामटेक. आणि नंतर आहे पहा चांदोली राष्ट्रीय उद्यान. मग चांदोली राष्ट्रीय उद्यान दुसरं तिसरं काहीच नाही, सह्याद्री प्रकल्पाचा भाग किंवा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा. याचा जिल्हा सांगली. मग सांगली जिल्ह्यामधला एक तालुका आहे ज्याचं नाव आहे पहा शिराळा. म्हणजे शिराळा तालुका पाठ होते आणि जिल्हा कोणता, सांगली. मग आता हे झाले पहा आपले जिल्हे आणि तालुके. मग हे झाला पहिला भाग. आता आपण पोलीस भरती देत असलो तर आपल्याला ऑनलाईन विचारते की ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. पण आपण जर आता याच्या वरचा अभ्यास करत असलो कंबाईनचा, तलाठीचा किंवा याचा, तर आपल्याला विचारते प्रत्येकाची स्थापना कशी आहे. म्हणजे स्थापना कोणतं कधी स्थापन झालं. मग आता लक्षात घ्यायचं पहा का आपण जे ट्रिक्स बनवली तास नव्या गुरुजीचा 65 होता. मग हे आपणच बनवली आहे स्थापनेनुसार. म्हणजे इकडून स्थापन झाले हा शेवट. मग आता इथं काय करायचं, ताडोबा हे पहिलं राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातलं. मग ताडोबा राष्ट्रीय उद्यान कधी, तर 1955. त्याच्यानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली मुंबई उपनगर 1969. त्यानंतर आपण नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान 1972. त्यानंतर आपण गुगामल राष्ट्रीय उद्यान अमरावती
1975, त्यानंतर आहे पहा पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान 1983 आणि सर्वात शेवटचं राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान याची स्थापना आहे बघा 2004. म्हणजे हे एका सिक्वेन्सनं पाठ करायचे 55, 69, 72, 75, 83, 2004. म्हणजे आपल्याला एका सिक्वेन्सनं पाठ करायचं झालं तर असेच पाठ करायचे कोणतेही प्रश्न 55, 69, 72, 75, 83, 2004. मग आता पहा अशा पद्धतीने आपले एका व्हिडिओच्या माध्यमातून सगळंच्या सगळं पाठ होऊन जाते. हा झाला एक भाग. आणि मग आता जसे महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान किती विचारलं आपल्याला 6 सांगतो, भारतातलं राष्ट्रीय उद्यान किती एकूण तर 108 सांगतो. मग तुम्हाला नेहमी पोलीस भरतीतही प्रश्न येणारा प्रश्न आहे पहा का तुम्हाला विचारते भारतातलं सर्वात पहिलं नॅशनल पार्क कोणतं. म्हणजे हा आता वेगळा प्रश्न. मग आता नाव लक्षात ठेवा पहा, ज्याचं नाव आहे जिम कार्बेट. नेहमी येणारा प्रश्न म्हणजे MPSCला नेहमीचा प्रश्न. त्याचे आहे भारतातील सर्वात पहिलं नॅशनल पार्क. मग हे आहे पहा कोणत्या राज्यात, उत्तराखंड. तर हे नेहमीसाठी IMP पाठ करून टाकायचं का भारतातील पहिलं नॅशनल पार्क कुठलं तर जिम कार्बेट नावाचं एक उत्तराखंड. आणि ज्याची स्थापना आहे पहा 1935. म्हणजे ब्रिटिश काळात जे राष्ट्रीय उद्यान स्थापन झालं म्हणूनच त्याचं नाव तसं ब्रिटिशासारखं आहे जिम कार्बेट. समजलं पहा. म्हणजे हे 1935. कारण बाकीचे नाव पहा सर्व आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आहे, पण हे नाव असं आहे ब्रिटिश संस्कृतीनुसार आहे. त्याचं कारणच आहे त्याची स्थापना कधी 1935ला. म्हणजे आपण खऱ्या अर्थाने हेही 6 पाठ करू शकतो, याचे प्रत्येकाचे तालुके पाठ करू शकतो, जिल्हे पाठ करू शकतो. स्थापना एका सिक्वेन्समध्ये पाठ करायच्या 55, 69, 72, 75, 83, 2004. ठीक आहे. तर अशा पद्धतीने पहा या व्हिडिओमध्ये आपण शिकलो महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी, आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी तुम्ही आपल्या युवा अकॅडमी यवतमाळ या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायलाही विसरू नका. धन्यवाद.